यानंतर एक ब्रेकिंग बातमी आपण पाहूयात। 9 ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावर केशव उपाध्यायांची टीका। 9 हा आकडा लाभदायक असल्याचं कुणीतरी सांगितल्यापासून उबाटाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात। निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज 9 हवी, टक्केवारी 9 पेक्षा कमी नसावी। इतकंच काय, दोघा भावांमध्ये असलेल्या 36च्या आकड्याची बेरीजही 9 नसावी याची नेहमीच काळजी घेणाऱ्या या गटाचं दसरा मेळाव्याचं नियोजनही 63 कोटींच्या घरात असणार आहे। गटाच्या गोटातील सूत्रांनी दिलेली ही अत्यंत खात्रीलायक बातमी आहे। मेळाव्यासाठी तब्बल 63 कोटींचं नियोजन झाल्याचं या गटातील नेत्यांनाच हर्षल लसीत होत सांगितलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्यायांनी एक मोठा आरोप केलाय आणि विशेष म्हणजे दसरा मेळावा उद्या आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीचा आणि दुसरीकडे त्यासाठी जवळपास 63 कोटी रुपयाचं नियोजन करण्यात आल्याचा आरोप केशव उपाध्यायांचा आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वेगवेगळे प्रश्न उपस्थित झालेले आहेत की मुळात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खर्च करून पूरग्रस्तांसाठी मदत द्या असं कोणत्या तोंडाने उद्धव ठाकरे बोलतायत? कारण की वारंवार संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असले भूमिका मांडतायत की कुठे ना कुठेतरी मदत केली जावी, कुठे ना कुठेतरी पूरग्रस्तांना मदत करा, पण त्या दुसरीकडे स्वतःच्या मेळाव्यासाठी जवळपास 63 कोटी रुपयांचा खर्च केला जातोय। लोकांना आणण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जाणार आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या व्यवस्थांसाठी खर्च केले जाणार आहेत। मग इतका उठाठेव एका मेळाव्यासाठी का? त्याच्याऐवजी मेळाव्याचं नियोजन हे साध्या सोप्या स्वरूपात करावं आणि दुसरीकडे त्या मेळाव्याचे जे पैसे आहेत ते पूरग्रस्तांसाठी द्यायला हवेत। मात्र दुसरीकडे उबाठांचे नेत्यांनी मात्र स्पष्ट केलं की दसरा मेळावा खूप मोठा होईल, तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्चही केला जाणार आहे। यावरूनच आता भाजपाने उबाटाची राजकीय कोंडी केल्याचं दिसून येतंय। दीपाली, निश्चितच सागर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। निश्चितच यानंतर जाऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हट हे शिवाजी पार्कवर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमका दसरा मेळाव्या संदर्भात। देवेंद्र, पावसाचं सावट दिसतंय दसरा मेळाव्या संदर्भात, नेमकी काय तिथली सध्याची परिस्थिती आहे मैदानाची? दीपाली, शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा जो आहे तो दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडणार आहे। पारंपरिक हा दसरा मेळावा आहे, मात्र यावर्षी या सगळ्या दसरा मेळाव्यावरती पावसाचं सावट आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुंबईमध्ये पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी त्याच्या आधी जोरदार पाऊस झाल्यामुळे संबंध मैदानभर आपण बघतोय की चिखल पसरलेला आहे आणि सध्या या मेळाव्याची तयारी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। मंच उभारण्यात आलेला आहे, शिवाय बॅरिकेटिंग देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। साऊंड व्यवस्था असेल, लाईट व्यवस्था असेल ती देखील करण्यात आलेली आहे। मात्र मैदानभर आपण जर बघितलं तर आपल्याला संबंध मैदानभर चिखल पाहायला मिळतोय। कालपासून पावसाने काहीशी उब घेतली असली तरी आधी पडलेल्या पावसामुळे मैदानात अद्याप चिखल पाहायला मिळतोय। बसण्याची व्यवस्था जी आहे त्यासाठी खुर्च्या टाकण्यात आलेल्या आहे। मात्र असं असलं तरी जर ऐनवेळी पाऊस आला तर काहीशी तारांबळ उडण्याची शक्यता आहे। त्यामुळे ठाकरे गटाच्या वतीने आता तयारी तर करण्यात येते, मात्र या मेळाव्यावरती पावसाचं सावट आहे। स्वाभाविक आहे, राजकीयदृष्ट्या देखील हा मेळावा चर्चेत आहे, कारण दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक असेल, आगामी काळामध्ये होणाऱ्या निवडणुका असतील, खास करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे जे आहेत ते उद्या काय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आपण या शिवाजी पार्क परिसरातील सगळी दृश्य बघतोय। मेळाव्याची तयारीला सुरुवात झालेली आहे। एकीकडे पावसाचं सावट आहे तर दुसरीकडे राजकीय टीका टिप्पणी देखील या मेळाव्याला घेऊन केली जाते। त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे जे आहेत ते या मेळाव्यामधून काय उत्तर देणार, काय मार्गदर्शन करणार शिवसैनिकांना हे पाहणं महत्त्वाचं असेल। दीपाली, निश्चितच देवेंद्र, त्यामुळे एकीकडे पावसाचं सावट जरी असलं तरी सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे नेमकं ठाकरे काय बोलणार याकडे। धन्यवाद देवेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।